समोर कोण येतं? माहेरी माझ्या फक्त भाऊ आहे. मी लहान असताना माझे वडील वारले. त्यानंतर आईनी आणि मामांनी आम्हाला सांभाळलं. अच्छा. तिकडे मी माझ्या मनाने मामांच्या विरुद्ध लग्न केलं. ओके. त्या धक्क्यातून आमची आई नाही सावरली. आई मला बोलणार होती पण दिवाळीला, पण भाऊबीजे दिवशी तिला अटॅक आला आणि ती वारली. ती वारल्यामुळे मामा अजून काही माझ्याशी बोलत नाहीत. पण मी इकडे सुखात आहे, आनंदात आहे. माझं सगळं ठीक छान चाललेलं आहे. भाऊजी मला चांगलं सांभाळतात, त्यामुळं मला माहेरची आठवण नाही त्यांनी येऊन दिली कधी. पण माहेर म्हटलं की आत कुठेतरी एक खंत आहे. मी फक्त तुझ्या एक सांगेन, एक भाऊ म्हणून की 15 वर्ष झालेले आहेत तुझ्या लग्नाला. तर मला असं वाटतं की आता तुम्ही सुद्धा माफ करावं मोठ्या मनाने आणि पुन्हा एकदा ताईला फोन करावं, तिला भेटायला यावं, तुम्हाला भेटायची त्या परमिशन द्यावी आणि पुन्हा एक जे दुरावलेलं नातं आहे ते पुन्हा एकदा या माध्यमातून जवळ यावं, घट्ट व्हावं, एवढीच माझी अपेक्षा आहे. आता आपण ह्या ताईंशी बोलूया. 2003 साली माझ्या वडिलांना कॅन्सर झालेला. त्या कॅन्सरमध्ये ते मृत्युमुखी पडले. तेव्हा म्हणजे इतका भयानक तो दिवस होता. त्यावेळेस सगळे आम्ही घरचे खचले गेलेलो. त्यावेळेस माझा भाऊ 10वीत होता. त्याला शाळा सोडायला लागली त्याच्यासाठी. त्याची खूप इच्छा होती, त्याला शिकून पुढं काहीतरी व्हायचं होतं. वडिलांच्या जागी त्यानं आम्हाला खूप सपोर्ट केलाय. माझं लग्न करून दिलं त्यानं. तो आमच्या पाठी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे मी आता माझं लग्न झाल्यावर गेल्या वर्षी 12वीत इथं येऊन मी परीक्षा दिली. हायस्कूलमध्ये 12वीत लग्न झाल्यावर मी दिली. कारण त्याची इच्छा मला पूर्ण करायची होती, कारण त्याला शिकता नाही आलं. त्यामुळे अजून तो मला सपोर्ट करते की पुढे ॲडमिशन घे. गेल्या वर्षी दुर्दैवाने जरा माझ्यावर एक ॲक्सिडेंट झाला. ऑपरेशनमुळे मला काही परीक्षा देता नाही आली 13वीला. पण यावर्षी मी खंबीरपणे उभी राहून त्याचं स्वप्न मी पूर्ण करणार आहे. वा ताई, खूप छान, व्हेरी गुड. आणि कौतुक आहे तुझं. आणि ज्या पद्धतीने म्हणजे मला उलट भाऊजींचं पण कौतुक करावं. माझे मिस्टर पण मला खूप सपोर्ट करतात. की लग्नानंतर सुद्धा तुला त्यांनी ती परमिशन दिलेली परमिशन त्यांचं कधीच असंही नाही की हे करू नको ते करू नको. खूप छान वाटलं ते तुझ्याशी बोलून. आता आपण खेळायला सुरुवात करूया. ओके. माहेरच्या या गोड आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. काय करायचंय, एका स्ट्रॉने एक कप उचलायचंय आणि दुसऱ्या स्ट्रॉ मध्ये बरोबर ठेवायचंय. असाच दुसरा पण कप उचलायचंय, तो पण असा अडकवायचा आहे. ओके, कळलंय तुम्हाला? अशा पद्धतीने जास्तीत जास्त कप तुम्ही गोळा करायचे. 1 2 3. हा, लवकर 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 लवकर. हा, हा 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 हा, व्हेरी गुड. हा, शाबास.